रुपालीताई, खरं तर धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। खरं तर स्वारगेट बलात्काराची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमधला हा प्रकार। शरीर संबंधास एका महिलेनं नकार दिला म्हणून तरुणानं चक्क तिच्यावर 19 वेळा वार केलेत। हे ऐकूनच म्हणजे तुम्हाला सांगते की मन विचलित व्हायला लागलेलं आहे की कुठल्या थराला ही विकृती जाते। आणि मला असं कळलं की ती महिला काहीतरी 35-37 वर्षाची आणि मुलगा काहीतरी 19 वर्षाचा आहे। कुठनं एवढी विकृती या नराधामांना येते हे खरंच शोधून काढणं गरजेचं आहे। आता ज्या महिलेवर वार झाले नक्कीच गुन्हा दाखल होईल, त्याला अटक होईल, परंतु पुन्हा हे होऊ नये याच्यासाठी कठोर कायद्याची पावलं उचलणं गरजेचं आहे। आणि याच्यासाठी या लोकांना जरी रुपालीताई, आपण बघतो या महिलेवर सध्या 280 टाके घातलेले आहेत। ही विकृत प्रवृत्ती नेमकी थांबणार आहे कधी? यांना जामीन मिळाल्यानंतर म्हणजे कायद्याने समजा यांना जामीनही काही 3 महिन्यांनी 2 महिन्यांनी मिळेल, पण ते बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर वर्षासाठी जेलबंदी केली पाहिजे। त्याच्याशिवाय ही विकृती मला नाही वाटत आटोक्यात येईल। भयान झालेलं आहे म्हणजे कुठला 19 वर्षाचा मुलगा 35-36 वर्षाच्या बाईला शारीरिक मागणी करतो, ती नाही म्हणल्यावर तिच्यावर एवढे वार करतो की ती मरता मरता वाचली, म्हणजे हे नशीब आहे फक्त। त्याच्यामुळे कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। आणि या लोकांना जरी कायद्याने जामीन मिळाला तरी पुढची कारवाई पोलीस प्रशासन करू शकते, त्यांना वर्षासाठी जेलबंद केलं पाहिजे। त्यामुळे नाही तर आता म्हणजे सरकार म्हणून ठीक आहे की संविधानात आणि कायद्याने हे करणार, नाही तर आता आम्हालाच महिलांना रस्त्यावर उतरून या विकृत लोकांचं लिंग कापावं लागेल, मग आमच्यावर गुन्हा झाला तरी चालेल, या मताची मी आता आलेली आहे। हो, रुपालीताई, सर्रासपणे खरं तर असे प्रकार घडताना बघायला मिळतात। पोलिसांचा धाक राहिला नाही का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तुमची नेमकी काय भूमिका असणार आहे या संपूर्ण प्रकार बघता? नाही, एक लक्षात घ्या, पोलिसांचा धाक जेव्हा ह्या गुन्हेगारांवर असतो ना तेव्हा ही विकृती त्याच्या दुपटीने आता पसरली गेलेली आहे। म्हणजे कधी पुण्यात घडतंय तर कधी छत्रपती संभाजीनगर मध्ये घडतंय, कधी बीड मध्ये घडतंय, कधी पश्चिम महाराष्ट्रात घडतात। ह्या विकृत लोकांवर आहे ना तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशननी खरं लक्ष ठेवलं पाहिजे आणि वेळीच प्रतिबंधक कारवाई केली पाहिजे। की संशय दिसला ना की हा माणूस या प्रकारचा आहे तर थोडं प्रतिबंधक कारवाई केली तर आपण या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणू शकतो। म्हणजेच पोलीस यंत्रणेने त्यांचा कायद्याचा फास मुसक्या आवळल्या पाहिजेत, तर हे आटोक्यात येऊ शकते। हो, रुपालीताई, खरं तर मिळालेल्या माहितीनुसार या महिलेची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। तिची परिस्थिती सुद्धा सध्या बेताची आहे, जास्त खर्च सुद्धा उपचारासाठी आकारला जातोय। सरकारकडून खरं तर गरज मिळण्याची सुद्धा अपेक्षा आहे या प्रकरणावर। 100% त्या या घटनेमध्ये त्या महिलेला जी काही हॉस्पिटलचा उपचार असेल त्याची पूर्ण मदत केली जाईल। ते उपचार खरं उपमुख्यमंत्री कक्ष आहे त्याच्या ह्याच्यातनं तो मोफत मध्ये करण्याचा मी आत्ताच तुमचा फोन झाल्यानंतर तिथे बोलेल आणि करून देईल। परंतु ती महिला वाचली पाहिजे, कारण का ती जी घटना झालेली आहे ही अत्यंत निंदनीय आहे। आणि पहिली ती महिला वाचल्यानंतर बाकीचे जे काही हे विकृत आहे यांना चांगल्याच पद्धतीने धडा शिकवणं कायद्याने गरजेचं आहे। हो, रुपालीताई, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे आहेत। वर्षा, जे आपण बघू शकतोय धक्कादायक असा प्रकार खरं तर म्हणावा लागेल, विकृत प्रवृत्ती असं म्हणावं लागेल। तरुणानं महिलेला शरीर संबंधास नकार दिल्यानं 19 वार केले, जवळपास 280 टाके या महिलेला पडलेले आहेत। या पद्धतीनं एखादी गोष्ट मला मिळाली पाहिजे तर ती मिळालीच पाहिजे अशी जी एक पुरुषी मानसिकता आहे ती या मानसिकतेच्या संदर्भाने अगदी लहान वयापासून शाळा कॉलेजमधून आपण याला प्रशिक्षण देण्याची गरज आहे। विकृत म्हणून आपण सोडू शकत नाही, कारण विकृत म्हटलं की तोच डिफेन्स कोर्टामध्ये घेतला जातो, सायकॅट्रिक रिपोर्ट आणले जातात आणि मग निर्दोष मुक्तता केली जाते। त्यामुळे आपण कृपया याला विकृत म्हणूया नको। हे शांतपणे स्वतःला हवी असलेली गोष्ट मिळाली नाही तर ती नष्ट करण्याची जी पुरुषी प्रवृत्ती आहे त्याचा हा
एक कडेलोट झालेला आहे. आणि या संदर्भामध्ये जे काही एक वयाचे बंधन आहे, जी एखादी गोष्ट एखादी महिला जर नाही म्हणते ते त्याचा अर्थ नाही असंच असतो. हिंदी सिनेमापासून सगळ्यामध्ये नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे वगैरे असल्या ज्या गोष्टी आणल्या जातात, या सगळ्याच्या संदर्भाने समाज म्हणून मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला सगळ्यांना शांतपणे विचार करण्याची गरज आहे. केवळ एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांकडे जाणं, गुन्हे दाखल होणं, आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या ताई वाचल्या पाहिजेत. आणि नुसतं वाचणं पुरेसं नाही की ज्या पद्धतीची हिंसा झालेली आहे ती हिंसा, त्याच्यासाठी मिळणारं विजिबिलिटी आणि या सगळ्यामुळे जो एक कॉन्फिडन्स वाढत चाललाय पुरुषांचा या राज्यातला, त्याच्या संदर्भाने शासनाने स्वतःच्या गृह खात्याचं, स्वतःच्या न्यायासनाचं आणि प्रॉसिक्युशनचं खास करून, कारण सरकारी वकील ज्या पद्धतीने केसेस हाताळतात आणि त्याच्यानंतर निर्दोष मुक्तता ज्या पद्धतीने 8-10 वर्षानंतर होतात, तातडीनं निकाल लागले पाहिजेत. आणि या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीने 6 महिन्याच्या आत हा निकाल आपल्या हाती येऊन त्याचं एक्झिक्युशन झालं पाहिजे, तर कायद्याचा भय निर्माण होईल. नाही तर कायद्याचा भय वाटतच नाही आजच्या तारखेला. रोज नवीन घटना घडते, आम्ही रोज नवीन कॉमेंट्स देतो आणि बायका दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललेले आहेत या राज्यामध्ये. हे अत्यंत निषेधार्ह आहे. तेच वर्षाताई, खरं तर नाही म्हटल्यावर जर अशा प्रकारे घडत असेल, अशा प्रकारे महिलेवर अत्याचार होत असेल, महिलांनी नेमकं काय करावं यासाठी आता? नाही, महिलांनी करण्यात बरोबरीनंच खरं तर आता महिलांनी काय करायचं, महिलांनी फक्त डिफेन्स करत राहायचं अशीच परिस्थिती आहे. महिलांच्या पेक्षा सुद्धा पुरुषांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुरुषांनी या बाबतीमध्ये, म्हणजे कुठल्याही पुरुषांनी मला असा मोर्चा काढलेला आठवत नाही की अमुक एका पुरुषांनी बलात्कार केला, हा पुरुषांच्या समाजाचा अपमान आहे आणि म्हणून पुरुष म्हणून आम्ही निषेध करतो असं म्हणायला पुरुषांनी पुढे यायला पाहिजे. प्रत्येक वेळेला बायकांनी गळा काढून रडायचं, आम्ही अगदी शिरा ताणायपर्यंत आम्ही कॉमेंट्स द्यायचा, हे आता खूप झालं महाराष्ट्रामध्ये. पुरुषांची ही जबाबदारी आहे, न्यायासनाची ही जबाबदारी आहे, प्रॉसिक्युशनची ही जबाबदारी आहे आणि पुरुषांनी नीटच वागलं पाहिजे. त्यांना समाजामध्ये वावरताना, समाजात उद्या बघाल तुम्ही 1-2 महिन्यात या माणसाला निवांत जामीन मिळून जाईल आणि त्याच्यानंतर हा उदर माथ्याने समाजामध्ये वागेल. ह्याला समाजात जगणं मुश्किल झालं पाहिजे, त्याला लाजिरवाणं झालं पाहिजे. हे जोपर्यंत समाज म्हणून आपण जबाबदारी घेत नाही अशा पद्धतीने वागणाऱ्या पुरुषांच्या बाबतीमध्ये, तोपर्यंत स्त्रिया सुरक्षित होऊ शकत नाही. प्रत्येक वेळेला आम्ही स्वतःची काळजी किती घ्यायची, पुरुषांनी कधी नीट वागायचं. हो, नक्कीच वर्षाताई. वर्षाताई, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर शरीर संबंधास नकार दिलेल्या महिलेवर तरुणानं हे जवळपास 19 असे वार केलेले आहेत. सध्या या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मृत्यूची तिची झुंज सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. माय गेली काय नवऱ्याचा नंबर घेतला, मला त्याच्या जावाला भेटायचं मला भेटायचं. तुला माय बहिणीला भेट म्हणलं, बार ते मला नका भेटू. फोन कट करून टाकला. घरी सही सांदायला जायची वेळेस त्यांना मागून आला आणि वड्यापाशी मला चाकूचा वार केला. पप्पा चाकू आणले, पळून गेला. यशोत पडलं. मग याच्यानंतर मला घरच्या ना घरी कोण दवाखान्यात आणलं. आता तब्येत कशी तुमची? बरी, पहिल्या करता बरी थोडी. मग त्याचा काही संबंध नव्हता सर. मी आपलं कामाशी काम करी जाईल, मला त्याचं नाव सुद्धा माहित नव्हतं. उगाच ना मागं लागला, भेटायला नाही आले म्हणून मला मारलं. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आहेत. विद्याताई, धक्कादायक संतापजनक असा प्रकार संभाजीनगरमध्ये घडलेला आहे. शरीर संबंधास नकार दिलेल्या महिलेवर जवळपास 19 वार झाले. 280 टाके सध्या या महिलेवर पडलेले आहे. महिला सध्या मृत्यूशी झुंज देते. नाही, हे अत्यंत भयंकर प्रकार आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण बघतोय की रोज कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतायत. मुंबईमध्ये घडतायत. परवा जोगेश्वरीमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती 5 जणांनी अत्याचार केले. हे सगळं आता असह्य झालेलं आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना कळतंय, पण हे गृह खातं काय इतकं सुस्तावलेलं आहे की ते काही क्रियाशीलच राहिलेलं नाहीये. कारण अशी
हिंमत होते कशी? आता तर ती महिला सांगते की त्या माणसाचा, त्या मुलाचा माझा काही संबंधही नव्हता आणि त्याने अशा प्रकारे वार केले का काय केलं ते भयानक आहे सगळं. आणि ती बाई आता मृत्यूशी झुंज देते. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये कधी काय होईल, 19 वार केले त्याने आणि जबरदस्तीचे शरीर संबंध ठेव म्हणून तो जबरदस्ती करतोय. या अत्याचाराच्या घटना थांबायला नाव घेत नाहीये. आणि मला असं वाटतं आता अधिवेशन सुरू आहे, आज महिलांच्या अत्याचारावरती बोलणार आहेत, तर नुसतं बोलून उपयोग होणार नाहीये. तर पोलीस पेट्रोलिंग जास्ती वाढवलं पाहिजे. पोलिसांनी आपलं तत्परतेने कार्य केले पाहिजे. महिलांवरती जे अशी टोळकी आहेत कॉलेजच्या बाहेर, शाळे कॉलेजच्या बाहेर असं, त्यांना पकडून मारलं पाहिजे, धरून हंटरची शिक्षा दिली पाहिजे, तरच हे अत्याचार कमी होतील. नाहीतर आता हे लोक निर्ढावलेले आहेत. कायदे कडक होऊन उपयोग नाहीये. शक्ती कायद्याचं काय झालं? शक्ती कायदा का नाही आणला तुम्ही? का रद्द करून टाकला? केंद्र सरकारकडे 5 वर्षापासून तो पडलेला होता. शक्ती कायद्यामध्ये अनेक पुढाऱ्यांना आणि अनेक मोठ्या लोकांना सुद्धा शिक्षा होऊ शकते. हे असल्यामुळे शक्ती कायदा हा पुरुषांच्या विरोधी असं वाटतं या सगळ्यांना आणि म्हणून त्यांनी तो रद्द केलेला आहे किंवा त्याला मान्यता दिलेली नाहीये. तर आता पुनर्विचार व्हायला पाहिजे आणि कडक कायदे झाले तर मला असं वाटतं आपल्याकडे आता हंटरची शिक्षा दिली पाहिजे. एखादा असा गुंड सापडला की आधी त्याला ताब्यात द्या, हंटरने मारा. नक्कीच ताई आपण खरं तर म्हणतोय, खरं तर कडक कायदा झाला पाहिजे. मात्र मागील 3 दिवसापासून प्रत्येक दिवशी एक ना एक दिवशी अशी गोष्ट समोर येते, घटना समोर येते, महिला अत्याचाराची, बलात्काराची घटना समोर येते. पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये. सरकारचं अपयश म्हणावं लागेल का? अपयश आहे. सरकारला या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. खरंय, महाराष्ट्राचं पुरोगामी महाराष्ट्र आपण स्वाभिमानाने म्हणायचो, पण आता पुरोगामी महाराष्ट्र हा अत्याचारी महाराष्ट्र झालेला आहे. जोर जबरदस्ती कोणी यावं, काही करावं, काही बोलावं, महिलांवर मुलींवरचे अत्याचार, शाळेतल्या लहान 4 आणि 3 वर्षाच्या मुलींनाही सोडलेलं नाहीये. हे सगळं आता असह्य झालेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर असे गुन्हेगार प्रवृत्तीचे आणि मी जे तुम्हाला मगाशी म्हणाले शाळा कॉलेजेसच्या बाहेर जे असे टोळकी असतात त्यातनंच हे अशी मुलं तयार होतात आणि ते सरळ पुण्याला तर आपण बघितलं कोयते घेऊन काय फिरतायत, बीडला बघितलं 1300 पिस्तुलाचे लायसन्स आहे. म्हणजे ही गुन्हेगारी प्रवृत्तीला ह्या सरकारने खतपाणी घातलेले म्हणून हे एवढं वाढतंय आणि कित्येक जण यांचे कार्यकर्ते सुद्धा याच्यामध्ये सापडलेले आहेत. त्यामुळे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कुठल्याही पक्षाचा तो माणूस असू दे त्याला कायद्याखाली घेऊन कडक शिक्षा झाली पाहिजे आणि ह्याच्यावर नक्कीच विद्याताई, खरं तर ही विकृत प्रवृत्ती वेळेस ठेचणं गरजेचं आहे. ताई धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आणि याच प्रकरणावर नीलम गोरे यांनी नेमकं काय म्हटलंय तेही बघूयात. सुरक्षेसाठीच्या योजना अजून काय केल्या पाहिजेत आणि समाज अशा वेळेला काही मध्ये पडून महिलांचे मदतनीस किंवा महिलांचे सामाजिक कार्यकर्ते महिलांना मदत करणारे यांच्याबरोबरच माझं मत आहे की पोलिसांचं पण संवेदनशीलता वाढली पाहिजे. त्यांचं सक्षमीकरण पोलिसांचं झालं पाहिजे जेणेकरून ताबडतोब अशा घटनांमध्ये आधी एकदा धमकी आल्यावरतीच प्रतिबंधात्मक कारवाई करून काही आपण त्यांना बॉन्ड्स लिहून घेऊ शकतो आणि तो बॉन्ड मोडला 3दा 4दा असा त्यांनी प्रयत्न जरी केला तरी परत त्याला अटक करू शकतो. सारखं पोलीस कुटुंबात बोलवणं योग्य नाहीये, परंतु प्रश्न असा झालाय की सुरक्षिततेसाठी पोलिसांवरच आपण अवलंबून असतो आणि स्त्रियांना अशा मदतीमध्ये ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी तर मदत केली पाहिजे, पण ते लोकही घाबरतात की आम्हाला काही त्रास होईल का काय. त्यामुळे या सगळ्या घटना सामाजिक अशी मानसिकता बदलण्याबरोबर शासनाने अजून काही प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि दोषसिद्धी म्हणजे कन्व्हिक्शन रेट वाढला पाहिजे याच्यावर आमचा आग्रह असेल. अर्थात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बारीक लक्ष आहे आणि संभाजीनगरमध्ये आणि अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना सातत्याने घडत असतात. म्हणून नवीन आलेल्या न्याय संहितेमध्ये कुठल्याही महिलेच्या केसमध्ये बी समरी रिपोर्ट होऊन ती फाईल होणार नाही, ती रद्दबातल केली जाणार नाही असा सुद्धा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे.